नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7. आणि आपण बघत आहात रोड ट्रिप टू पॅराडाईज. आज आहे आपल्या ट्रिपचा दिवस 10वा आणि आता आम्ही निघालो आहोत हुंडरपासून पँगॉंग लेकपर्यंत. रस्त्यात आता पहिले तर दीक्षित मॉनेस्ट्रीला भेट देऊ, तिकडचं दर्शन घेऊ आणि मग त्याच्यानंतर एक फ्युलिंग ब्रेक होईल आणि मग बघूया पुढे कसा प्रवास होतोय. चला भेटू परत. तो आपण एंटर करतोय आता दिस्कित मॉनेस्ट्रीला. ऑन द वे आहे पँगॉंग लेकला जाताना दिस्कित. तुम्ही लेहमध्ये फिरताना देखील साईट सीन म्हणून करू शकता किंवा येता जाताही करू शकता. गाडी वरपर्यंत जातेच, पण आय थिंक थोडंसं चालावं पण लागतं. बघूया आपण काय सीनेवरती जाऊन बघूया चला. आणि वरतून नुब्रा व्हॅलीचा पूर्ण एक पॅनोरॉमिक व्ह्यू दिसतो, त्यामुळे सुद्धा ही मॉनेस्ट्री फेमस आहे. तर चला बघूया वर जाऊन कसं आहे काय आहे. एंट्रन्स गेट याचं दिस्कितचं आणि एंट्री तिकीट्स आहे इथे. चला बघूया किती तिकीट्स आहे काय आहे. आणि वॉशरूम वगैरेची सोय पण आहे. पण गाडी लावूया साईडला आणि मग बघूया. चला तिकीट घेऊन येऊया. सो आपण आलोय बुद्धा स्टॅच्यू जवळ. ऍक्च्युअल मॉनेस्ट्री ती तिकडे आहे त्या बाजूला. तो खालूनच तिथून रस्ता आहे, तो वरती जाऊन तुम्ही मॉनेस्ट्रीला जाऊ शकता, अदरवाईज या स्टॅच्यूला येऊ शकता. सो मॉनेस्ट्रीला जाण्या एवढा आमच्याकडे टाइम नाही, त्याच्यामुळे आम्ही बुद्धा टेम्पल जवळ आलो. शॉर्टमध्ये इथे ब्रीफ ॲक्च्युली ब्रीफ हिस्टॉरी ऑफ दिस्कित मॉनेस्ट्री आहे. सो तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. 1433 अंडर, बरीच जुनी आहे. एंट्रन्स फीस 40 फॉर बोथ मॉनेस्ट्री अँड मैत्रेय बुद्धा. सो मैत्रेय बुद्धाबद्दल अगेन तीच गोष्ट आहे की भविष्यात जे जन्म घेतील त्या देवाचं हे स्वरूप आहे. तर चला आपण खाली एक प्रदक्षिणा मारू आणि मग मेन मंदिरात जाऊया. गोष्ट यांच्याकडे स्पिरिच्युअली मानली जाते खूप. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे मिळते मंदिरांमध्ये आणि काही ठिकाणी तर मोठे मोठे असे आहेत शहरांमध्ये, गावागावांमध्ये, ऑन द वे रस्त्यांवर. अर्थ तर माहीत नाही, आय डोंट नो, गुगलच करावं लागेल. बिकॉज इथे असं कुठे मांडलं पण नाही या गोष्टीला हा अर्थ. ठीक आहे, काहीतरी पावित्र्यच असेल त्याच्या मागे. पूर्ण मूर्तीच्या सराउंडिंग म्हणजे चारी बाजू वर्तुळाकार भाग डायरेक्शन मध्ये हे लावलेलं आहे. मस्त थंड हवा सुटते इथे, आता पण सुटली. आणि आवाज थोडासा आहे, पण नदी नसावी, कारण इथे कुठे नदी नाही. याची नदी मेन आहे ती तीच आहे जी नुब्रा व्हॅली सँड ड्युन्स मध्ये आहे येते. वैसे या बाजूला काही आहे नाही. त्यांच्या भाषेत याच्यावर काहीतरी लिहिलं आहे. आता काही शब्दांचा अर्थ म सारखा वाटतोय, काही आयडेंटिफाय करणं थोडंसं कठीण आहे. तिबेटियन संस्कृतीचा प्रभाव आहे इथे बौद्ध धर्मावर. जो बौद्ध धर्म बाकी खास करून महाराष्ट्र वगैरे ज्या इथे आहे त्याच्यापेक्षा हे खूप वेगळा अनुभव आहे. त्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी हे लोक मानतात, ज्या गोष्टी तिथे मानल्या जातात, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मंदिरांमध्ये पण तुम्ही बघू शकता जे स्तूप असतात आपल्या इथे आणि इकडचे जे मॉनेस्ट्रीज आहेत त्यात किती फरक आहे. इकडच्या मॉनेस्ट्रीज मध्ये तुम्हाला दिवे वगैरे लावताना दिसते, पण आपल्याकडे मोस्टली मी कधी नाही बघितलं असं त्या दिवा लावला आहे. ठीक आहे, जशी भाषा बदलत जाते
प्रत्येक काही किलोमीटरवर त्याची संस्कृती बदलत जाते. एका मेटल बॉक्सवर पितळ्याच्या याच्यावर एम्बॉसिंग करून त्यांना ठोकलेलं आहे आणि बनवलेलं आहे. पूर्ण राऊंड ऑलमोस्ट झालाय. इथून एक एंट्री फ्रंट साईड आहे आणि आपण त्या साईडने आलो होतो, तर त्या साईडने जाऊया. खाली हे थोडस लाकडी भाग बाहेर काढलेला आहे, त्याच्या मदतीने तुम्ही फिरवू शकतात. इतका वेळ त्याच्यावरती हात लावून फिरवत होते. लाकडी भागाला हात लावून फिरवल्यावर थोडस फास्ट फिरतं ते. चला थोडं फटाफट करूया, कारण आपल्याला पुढे अजून जायचंय. सकाळी निघालो 7 वाजता, तेव्हा अंदाजे 11 मिनिटांचा 11 वाजता पोहोचू, 11 सव्वा 11 वाजता पोहोचू असं गुगल मॅपवर दाखवलं होतं. पण या भागांमध्ये ट्रॅव्हल करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गुगल मॅपचा टाइम इथे कधीच बरोबर नसतो. चल आज जाऊया वरती आणि बघूया मेन मंदिर कसं आहे. बघा मी म्हटलं जसं दिवे लावून ठेवले आणि जसं आपण अखंड ज्योत पेटती ठेवतो, तसं हे देखील आहे. तेलाच्या बाटल्या आहेत आणि मंदिरात जायचं रस्ता इथून आहे. मंदिरात जाऊया. डोंट नो कॅमेऱ्याबद्दल तर काय मांडलेलं नाही आहे, शूटिंग नाही करू शकत वगैरे. चला जाऊया आतमध्ये आणि मग बघूया शूटिंग करायला अलाउड आहे. असं काहीसं दृश्य दिसतं मंदिरापासूनच जेव्हा आपण पुढे येतो. हे आहे मंदिर. थोडं खालून चालू आहे म्हणजे मंदिर येईल, कारण एवढी उंची आहे की ते कॅप्चर नाही होत. 2017 नंतर पुन्हा एकदा आलो आणि त्या साईडला एक फोटो काढला होता, जिथून पूर्ण व्हॅली दिसत होती. अजून तिथून वरती गेल्यावर अजून उंच तुम्हाला दिसेल पूर्ण व्हॅली. बट ठीक आहे, त्या मॉनेस्ट्रीवर जायचं आपल्याला अजून टाइम थोडा शॉर्टेज आहे. कदाचित उंडरला राहून जर आलो असतो तर मग गेलो असतो, पण थोडंसं मिसकॅल्क्युलेशन. आणि ही आहे मूर्ती मैत्रेय बुद्धा. आता सनसेट सूर्य एक्झॅक्ट मूर्तीच्या मागे, त्यामुळे माहित नाही कॅमेरा काय कॅप्चर करतोय, किती कॅप्चर करतोय. बट असा काही व्ह्यू येतो. कॅमेऱ्याला पाठवूया थोडं वरती, बघूया काय रेकॉर्ड करतोय. मस्त हवा सुटली इथे, एकदम फ्रेश. आणि सकाळचाच वेळ व्हिजिट साठी चांगला आहे, जर तुम्ही पण व्हिजिट करत असाल तर. बिकॉज कोणी नाहीये, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. अदरवाईज पर्यटकांची गर्दी असते. आणि या बाजूला दिसेल तुम्हाला पूर्ण व्हॅलीचा व्ह्यू. जे खालचं गाव आहे ते आहे डिस्कित, आणि तिकडे अजून थोडस पुढे हिरवगार आहे, ते आहे आपलं हंडर. एकदम पुढचं वालं हे इथे जवळ नाही, हे डिस्किटचाच भाग आहे. अजून पुढे गेल्यावर हंडर दिसेल, कारण इथे कुठे वाळवंट नाही आणि हंडर जवळ मला वाळवंट दिसेल.
सोलार पॅनलने लाईट सिस्टीम ठेवली आहे, ही एक चांगली गोष्ट केली आहे. आर्मीची विमानं इथे सतत उडत असतात. पुढे सियाचीन बेस कॅम्प आहेच आणि शेवटचं गाव तुर्तुक. तुर्तुकवरनं आठवलं, हुंडरला जर आलात तर 2 पॉइंट आहे, 2 म्हणजे आहेत बघण्यासारख्या गोष्टी. एक तर हुंडर आहेच, त्याशिवाय सियाचीन बेस कॅम्प जिथे आम्ही गेलो, आणि एक तुर्तुक होतं. तर तुर्तुक बेसिकली लास्ट विलेज ऑफ इंडिया आहे. त्याच्या पुढे इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे आणि दोन बायनॉक्युलर्स मधून आपल्याला पाकिस्तानी लोक किंवा पाकिस्तानी व्हेकल्स दिसतात एवढ्या कमी डिस्टन्स. सो नुसतं ती गोष्ट बघण्यासाठी तुर्तुकला जाणं, जे हुंडर पासून अराउंड 100 किलोमीटर्सवर आहे, आम्हाला वर्थ नाही वाटलं. त्यापेक्षा आपल्या आर्मीचा बेस कॅम्पला व्हिजिट देणं कधी बरं. आणि जर असंच काही बघायचं असेल तर कारगिलला देखील बघू शकता. आय थिंक त्या मूर्तीला काहीतरी हुक लावलेत, क्लिनिंग पर्पज साठी लावलेत. रोप बांधून जाणार वरती थोडंसं आणि क्लीन करणार, कशासाठी आय डोंट नो. बट इथून बघा तुम्ही, सी टाईप हुक आहेत मूर्तीला बऱ्याच ठिकाणी. तर चला जाऊया आपण आता खाली, बराच वेळ झालाय, आपल्याला अजून पुढे जायचंय. आणि भेटूया परत थोड्या वेळाने. फोटो वगैरे तर काही इथे काढला नाही, कारण सोबत कोण नाही. सोबतचे जे होते ते गाडीतच थांबले. हवा एवढी आहे की, कारण स्पंदन झोपलाय त्यामुळे सायलीला पण येता नाही आला, सो फोटो पण नाहीच काढलाय. ठीक आहे, बघू एक काढून येतो आता, विषय निघालाच येतो. चलो बाय. तो पँगॉंग लेक कडे निघालोय हे, आणि रस्ता आहे खराब. मागे पण रस्त्याचे काम चालली होती, इथे पण रस्ता असाच आहे. ब्रिज बांधायचं काम चालू आहे, पण वरतून एक पाण्याचा ओढा आलाय. आता सध्या त्यातनं गाडी काढावी लागेल. तो पुढे आले ट्रक, ते पास होईपर्यंत आपण थांबूया, म्हणजे आपल्याला साईड मिळेल. 2 ट्रक तर दिसत होते, 2च आहेत. त्याच्या मागे अजून कोण नाहीये. गाडीवरती हो, ते लोक गाडीवर बसले. बाय कर, बाय कर. बघत बसला, स्पंदनला बघत बसले. बघण्यात त्याच्याकडे. चला आपण पण कारगिल छोटीशी मुंबईला चालली आपली गाडी. गाडी मुंबईला निघाली. गाडी गेली तर दुसरी गाडी आली. तू बसतो का आता, तू दादा सारखा? तू पण बस ना तिच्या बाजूला. त्यांनी स्वतःहून गाडी साईडला घेऊन आपल्याला जागा दिली. आता आपण निघालोय, आता परत कुठली गाडी नको यायला, कारण पुढे पण रस्ता खराब आहे. चला भेटूया नवीन चांगल्या रस्त्यात. भाई असे आहे रस्ते पँगॉंग लेक कडे जाणारे, त्यामुळे 3 तासाचा 4 तासाचा जी जर्नी होती आपली नक्की वाढणार आहे. कारण आता सध्या काही पॉइंटवर रस्ता असा आहे. चला बघूया. मागे जी नदी क्रॉस केली त्याचंच पाणी इथे रस्त्यावर पण आलेलं आहे. नाही पेल तिकडे समोर पाण्यात घातला गाडी पाण्यात. तर एवढ्यावरती आलेला एक टनल मनाली नंतर. आता हा मनालीला जाताना पहिल्यांदा हा टनल दिसलाय, तो थोडंसं वेगळंच वाटतंय, काहीतरी कव्हर अप केलेलं आहे त्याला. नेमका रस्ता नाहीये, टनल आहे पण काम चाललंय त्याचं. रस्ता इथून साईडनी आहे. पोपट झाला आमचा थोडासा. रस्ता इकडून साईडनी आहे.
सिंगल वे लेन आहे, त्यामुळे आपण जरा ड्रायव्हिंगवर लक्ष देऊया. रस्ता एकदम डेंजर आहे त्या पॅचवर. जो हुंडरवरनं निघालो आहे पँगॉंगकडे, तो कंटिन्युअस कुठे ना कुठे कन्स्ट्रक्शन चालूच आहे रोडचं. नुब्रा व्हॅलीकडनं पँगॉंगकडे जाणार असाल तर लवकर आपला प्रवास चालू करा, कारण रस्ता खूप खराब आहे आणि खूप वेळ लागू शकतो. मॅपवर दाखवतो 4 तास, पण तो 4 तासाच्या वर नक्की जाणार. त्यामुळे लवकर अर्ली मॉर्निंग प्रवास चालू करा. लोक काम करतात रे, बसले नाही. थोडासा चांगला पॅच होता, पण आता इथून रस्ता आहे बंद आणि वरती काम चालू आहे. सो आपल्याला खाली नदीच्या पात्रात उतरावं लागतंय. चला जाऊया इथून खाली. स्वच्छ पाणी आहे हे साठलेलं, पूर्ण खालचं तळ दिसतोय आणि हिरवा रंग आहे त्याचा पण. हा आहे आमचा पँगॉंग लेकचा रस्ता. आता मॅप पण थोडासा गडबड करतोय. चला, ह्या डोंगरावरती रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे रस्ता बंद आहे आणि आपण चाललोय नदीच्या पात्रातून. त्या साईडला तिकडे नदी ही आहे, नदी वाहणारी, आणि आपण चाललोय नदीच्या पात्रातून. नदीला पाणी कमी आहे त्यामुळे रस्ता आहे शाबूत. मॅपवरती ॲक्च्युली वरचा रस्ता दाखवत आहे आणि मॅपनुसार आपण रोडपासून लांब चालतोय, पण आता वरती रस्त्याचं काम चालू असल्यामुळे हाच रस्ता आपल्यासाठी आहे. तो तिकडे बनतोय नवीन रस्ता आणि इथे काहीतरी साईन बोर्ड पण आहे. आपण बहुतेक तिथेच कनेक्ट करू. त्याच्या आधी आपल्याला छोटे मोठे क्रॉसिंग करावे लागतील. साईडने पण जाऊ शकतो, पण हे मोस्टली चिखल आहे आणि गाडी अडकली तर प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे आपण याच रूटवर ठेवूया. चला जाऊया वरतून आणि मग मेन रोडला कनेक्ट करूया आणि पटापट पुढे निघू. तर नदीत बराच वेळ ऑफ रोड केल्यावर आलाय चांगला रस्ता. सो आय होप जास्त वेळ राहिला पाहिजे, म्हणजे पटापट स्पीडवर आपल्याला जाता येईल. चला भेटूया पुढे. एवढा वेळ गाडी पळवल्यावर आता आली ऑफ रोडिंगची वेळ. हा आहे रस्ता.
रोड झाला चांगला. आता परत चालवूया फटाफट. मोस्ट चॅलेंजिंग रोड आहे आत्तापर्यंत. असं वाटत होतं की यापूर्वीचे रस्ते खराब होते, पण हंडर ते पँगॉंग लेक भयानक रस्ते आहेत. या पॅचमध्ये चांगली तिथे एकदम चांगली, ज्या खराब आहेत तिथे एकदम खराब. बघूया पुढे. आलो आहे थोडंसं पुढे, अजून रस्त्याची काय परिस्थिती सुधारत नाही. आणि इकडे तर अजून भयानक आहे. सरळच्या सरळ भिंत आहे मातीची, ज्याच्यात गोल गोटे आहेत आणि ते असे दिसत आहेत जसं काय फक्त मातीत चिटकवले आहेत कोणीतरी किंवा अडकलेत. जरा पण माती लूज झाली किंवा काय ओली झाली तर पटकन खाली येतील अशा परिस्थितीत आहे. चला जाऊया आता तो आवाज करणारा हलणारा ब्रिज क्रॉस करूया. इकडे ब्रिज थोडे चांगले आहेत, त्यामुळे या ब्रिज वरती काय आवाज येत नाही तेवढा. चला. आता आली परत एक रिव्हर क्रॉसिंग. तो हंडर ते पँगॉंग बराचसा रोड हा अनकन्स्ट्रक्ट आहे आणि बऱ्याच रिव्हर क्रॉसिंग खराब पॅचेस आहेत. चला रिव्हर क्रॉस करूया आपण. चला भेटूया पुढे. आता फायनली बरेच खराब रस्त्यावर प्रवास करून आपण पोहोचलोय श्लोक इकडे. शोक या गावात पोहोचलोय. ऍक्च्युली गाव इथून स्टार्ट होत आहे, अजून पुढे आहे, छोटे मोठे धाबे आहेत. सो आम्ही थांबलोय या धाब्यावर. फक्त रेस्टॉरंट लिहिलंय, बाकी काही नाव नाही लिहिलंय त्याचं. आणि त्या साईडला वॉशरूम आहे. शोक कॅफे काहीतरी खाली आहे, रूम्स अवेलेबल आहे आणि एक हा धाबा आहे. बाकी रस्त्याला काहीच नाहीये. गाड्या येत आहेत पँगॉंग लेक साठी जाणार, बाकी असं काहीच नाही. रस्ता भयानक आहे. चला बघूया. डेटा पण थोडासा ट्रान्सफर करायचा. सो फायनली शोक मधून आम्ही नाश्ता करून निघालो आहे आमच्या
डेस्टिनेशनला. अजून दाखवतं 1 तास 17 मिनटं. अप्रॉक्स 1:30 वाजेपर्यंत पोहोचू. तर स्पंदनचा नाश्ता झालाय आणि जेवणसुद्धा बनवलंय. फक्त इलेक्ट्रिसिटी कुठे असेल तिथे आपल्याला मिक्सर वाटून घ्यायला मिक्सरमध्ये भात वाटायचा आहे, तर ते एक काम राहील. त्यानंतर बघू आपल्याला डायरेक्ट हाणले जाता येते का मध्ये चुशूलमध्ये थांबावं लागतंय. चला भेटूया बरं. शोकपासून पुढे येऊन आम्ही दुर्बुक क्रॉस केलंय. त्यानंतर मोस्टली मिलिटरी एरिया असल्यामुळे काही शूट केला नाही. ते दोन्ही बाजूला मिलिटरीचाच एरिया आहे आणि मिलिटरीच्याच गाड्या दिसतील. अजून पाऊण तास दाखवतोय आम्हाला पोहोचायला. शोकवरनं लंचवरनं ब्रेकवरनं निघालो तेव्हा 1:30 दाखवत होता, पण मध्ये थोडासा डोंगर भागातला रस्ता असल्यामुळे आता 144 दाखवतोय. चला पोहोचूया आपण तिकडे आणि बघू कसं आहे. 6 मिनिटावर राहिला आपला पँगॉंग लेक आणि बिहारोने बांधलेला अजून एक अतिशय सुंदर असा ब्रिज. 5.1 किलोमीटर 6 मिनिटं दाखवतोय. चला बघूया. रस्ता क्लिअर आहे, म्हणजे रस्ता चांगलाच आहे शोक नंतर. तर चला जाऊया पटापट. फर्स्ट व्यू ऑफ पँगॉंग लेक. मल्टी कलर. आणि इथे आहे मराठा बटालियन. आय थिंक सो शिवाजी महाराजांचा पुतळा देखील लावलेला आहे लेफ्टला. In 300 meters, you will arrive at your destination. समोर आहे पँगॉंग लेक. आणि बोलत होती लेक आटला तर गजब बेइज्जती आहे लेक आटला तर. लाईट ब्ल्यू, डार्क ब्ल्यू वेगवेगळे कलर आहेत. आणि मिलिटरीचे पण इथे खूप इन्फोर्समेंट आहे. जाऊया पुढे. You've arrived. मॅप सांगतोय की आपण अराइव्ड आहोत, बट जो पॉइंट आहे जिथे सगळे फोटोज वगैरे सगळे निघतात तो पुढे. तिथपर्यंत जाऊया. चला त्या पॉइंटवर भेटू डायरेक्ट. आय थिंक इथे चेकिंग किंवा काहीतरी आहे चेकपोस्ट, तर इथे एंट्री करूया आणि मग जाऊया पुढे. नाही कसला चेकपोस्ट नाही, फोटो सेशन आहे. फोटो सेशन साठी थांबलेत सगळे. चला जाऊया अजून पुढे. पण रस्ता शोधत आणि कच्च्या रस्त्याने गाडी आणत इथे पोहोचलेलो खाली. इथे बरेचसे वरती रेस्टॉरंट होते आणि रूम सुद्धा होते, पण आपण काही इथे थांबणार नाही. आपल्याला अजून पुढे जायचंय, सो थोडा वेळ थांबूया, फोटोज वगैरे काढू आणि मग जाऊया पुढे. चला गाडी करूया पार्क. ऑलमोस्ट पार्किंग लॉटच आहे. सगळ्या गाड्या इथेच थांबल्यात. चला. सो हे आहे फेमस पँगॉंग लेक. पूर्वी तर फेमस होतच, पण जास्त फेमस झाला 3 इडियट्सच्या शूटिंगमुळे. यांनी इथे पॉइंट्स बनवून ठेवलेत जिथे तुम्ही ट्रेडिशनल ड्रेसमध्ये फोटोज काढू शकतात. आणि जे 3 इडियट्सच्या चेअर आहेत ज्याच्यावर शर्मन जोशी, आमिर खान आणि आर माधवन यांनी एका गाण्यात शूट केलं होतं बसून. आणि हे आहे पार्किंग लॉट आणि वरती रूम्स आहेत स्टेसाठी आणि रेस्टॉरंट आहेत. त्याशिवाय ते स्कूटर्स आहेत ज्याच्यावर करीना कपूर बसून आलेली रेंचोला प्रपोज करायला लग्नाच्या ड्रेसमध्ये. बट ॲक्च्युली ही ती लोकेशन नाही आहे जिथे ते शूटिंग झालं होतं. शूटिंग वेगळ्या ठिकाणी झालं होतं, पण असं बोलतात ती मागे इथे एक भूकंप आला आणि त्यामध्ये ती लोकेशन पाण्याखाली गेली. सो तो जो पट्टा होता तो एक असा मध्ये थोडा बीच टाईप जाणारा होता, म्हणजे तिथे चालत जाऊ शकत होता आणि त्याच्या 3 साईडनी पाणी होतं. असा काय होता गुगल करू शकता. सो असा आहे पँगॉंग लेक. तो तिथे पुढे पर्यंत जो गेलाय तो चायनाच्या अंडर जातो आणि या साईडला आपल्याकडे आहे. तर इथे बऱ्याच
पाण्यात देखील गस्त घालण्यासाठी आपल्याकडे बोट वगैरे आहे आपल्या आर्मीकडे, ज्याच्या थ्रू ते गस्त घालत असतात. चला बघूया. क्लायमेट गरम आहे, हवा थंड आहे, दोन्ही मिक्स आहे. चला बघू अजून काय फोटो काढता येतात आपल्याला. भेटू मग. फर्स्ट टाइम पाण्यात वंदनने पाय टाक. कसं आहे पाणी बाळा? कसं आहे पाणी? थंड पाणी थंड पाणी. तू बोल बघ. कसं आहे पाणी? नको थंड पाणी. एक एक करून टाक स्पंदन. एक 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 सिंगल. काय करतोय वंदन? हा काय करतोय? काय करतो राज? सांग, डॅडीला सांग. काय करतोय? काय करतोय ते सांग ना मला. दगड टाकतोय बोल माझं. काय करतोय? दगड टाकतोय. माती टोकल टाकतोय. पाण्यात टाकतो. तलाव भरून जाईल ना तो आपला दगड टाकून टाकून. नाही तू नाही. आलं बघ, कुठे बघ. त्याला पकड. डोळे बंद कर ते. सडनली वादळ आलं. सगळ्या हवा वाहून गेली. बरं झालं आपण पार्किंगच्या इथे नाहीये. आणि ते समोरच्या वादळात अडकलो असतो. तिथे वरती लोक जेवायला बसलेली आता गाड्या लावून. चला जाऊया. खूप वाढावा आहे कारण कानात हवा जाऊन ना थंडी वाजते जास्त आणि सर्दी व्हायची पण भीती आहे. याला दगड फेकण्यापासून फुरसत नाहीये पाण्यात. गेली हवा. सडनली आलेली हवा आता थांबलेली आहे. बघू शकता एकदम शांत झालाय परत त्याला. सो असंच इथे क्लायमेट सडन चेंज होतो, त्यामुळे जास्त वेळ घालवू नका कारण थंडी खूप आहे. आम्ही तर थंडीचे काही कपडे घातले नाहीत, त्यामुळे वाजते ते थंडी. चला रणछोड राज चांचरच्या हा मेचा काय?
मिक्सरवाल्या स्कूटरवर बसलोय, छोटा रेंजो. पॅंगॉन्ग लेक फिरून झालेला आहे. फोटोज वगैरे काढले स्कूटरवर, इकडे तिकडे पाण्यात. आणि वातावरण एकदम थंड आहे, चांगली सावली आली, ढगाळ वातावरण झालंय, त्यामुळे क्लायमेट डाऊन झालंय आणि हवा पण सुटते. सो एकदम असं हेडेक सारखं फिलिंग व्हायला लागलं, त्याच्यामुळे आम्ही निघून आलो. इथे बघू आता, जवळ रेस्टॉरंट आहेत, तिथे इलेक्ट्रिसिटीचं जर कनेक्शन असेल तर आपल्याला जेवण मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि स्पंदरला द्यायचं. आणि मग स्टेसाठी बघू चुसूल किंवा हानले. इथे विचारलं तर हानले लांब बोलले, तर चुसूलचा काय ऑप्शन आहे बघूया. चला पहिले जाऊया रेस्टॉरंटवर. पॅंगॉन्ग लेकवरनं निघालोय आम्ही. जायचं हानलेलं होतं, पण इथे जरा लोकलमध्ये इन्क्वायरी केली तर ते बोलले हानले इम्पॉसिबल आहे आज. इथून साधारण 5 ते 6 तास लागतात आणि 4 वाजता निघून 5 ते 6 तासांचं ट्रॅव्हलिंग इम्पॉसिबल आहे. तो सो आपण जाऊया चुशूल किंवा न्योमाला जाऊया, किंवा चुशूल वरनं न्योमाला जाऊ. बिकॉज न्योमाला आहे पेट्रोल पंप आणि हानलेला पुढे पेट्रोल पंप नाहीये, तर आपल्याला बाय डिफॉल्ट न्योमाला जावंच लागेल. जाता नाही गेलो तर उद्या सकाळी जावं लागेल. सो आता वेळ आहे तर आपण ट्रॅव्हल करून घेऊ आणि जाऊया न्योमाला. तिथे फ्युलिंग पण होईल आणि उद्या पण हानलेला लवकर पोहोचता येईल. चला भेटूया नंतर.
आपण निघालो होतो नेवमाकडे, पण तर नेवमाकडे निघालेलो आणि आपल्याला रूट पण दाखवत होता की 7 वाजेपर्यंत जाईल, पण मागे जो एक लेफ्ट होता तो अनफॉर्च्युनेटली मिलिटरी बेसमधून जात होता आणि त्यामुळे तिथून जायला अलाउड नव्हतं, म्हणून या रूटने आलो. जिथे आपण नेवमाला 7 वाजता पोहोचणार होतो तर या रूटने आता आपण 8 वाजता पोहोचणार. किलोमीटर वाढले, टाइम पण वाढला. प्लॅन विचार असा होता की नेवमाला जर पोहोचलो असतो 7 पर्यंत तर चेक केला असता हानले किती लांब आहे आणि मग कंटिन्यू गेलो असतो, तेवढी स्टेची एक नाईट वाचली असती. पण आता काय वाटत नाही असं काय होईल. चला बघूया, पहिले नेवमाला पोहोचू, पेट्रोल फिल करू. अजून 61 किलोमीटरवर एक लेफ्ट दाखवते आणि हा एरिया एकदम बंजर, म्हणजे एकदम बंजर आहे. म्हणजे नदी पण वाहत नाही इथून साईडने, बर्फ आहे ना, नदी आहे ना, झाड आहे, काहीच नाहीये, फक्त ही रस्त्याला वाहून आलेली खडी आहेत. चला भेटूया पुढे, बघू काय आहे. मी जस्ट एक पास क्रॉस केलाय, पण ऍक्च्युली त्याच्यावर त्याचं नाव वगैरे काहीच नव्हतं, जस्ट तिबेटियन फ्लॅग होते आणि काही दगड एकमेकांवर रचलेली. पण पास क्रॉस केल्यावर लगेच हा कुठला तरी एक लेक दिसतोय. कुठला लेक आहे आपल्याला पण नाही माहिती, कारण हा रूट पूर्णपणे नवीन आहे आपल्यासाठी, माझ्यासाठी. कुठे बोर्ड असेल काय तर बघूया, नाही तर गुगल मॅप मध्ये काय दाखवतोय ते बघूया. चला, जो खाली लेक आहे जो आपण मगाशी बघत होतो तो आहे मिरपाल सो, म्हणजेच मिरपाल लेक असं म्हणतात. सो म्हणजे लेक असं संबोधलं जातं यांच्यात. छोटासा लेक आहे, पण या लेक बद्दल आधी तर मी कधी काही ऐकलं नव्हतं किंवा कुठल्या ब्लॉग मध्ये पण नव्हतं बघितलं. गुगल मॅप मुळे आपण थोडासा फिरून आलोय काहीतरी नवीन एरियात ना, रस्त्याला कोणीच नाहीये पुढे ना मागे, आणि आपल्याला अजून 1 तास 50 मिनिटं दाखवतोय. चला जाऊया हळूहळू. आपल्या समोर आला या पडून गेल्यावरती कुठेही चढतात डायरेक्ट कुठे. समोर आपल्याला काळे काळे स्पॉट्स दिसत असतील, असे 1 2 3 4 5 6 7 8 9. तर ते आहे जंगली याक, कारण आम्ही बराच वेळ या रोडवर चालतोय आणि इथे कुठेच वस्ती नाहीये. जे लास्ट टाइम आम्ही आर्मी ऑफिसरला रस्ता विचारला चुसूल जवळ, तेवढीच वस्ती होती, बाकी हे सगळे जंगली प्राणी आहेत. चला बघूया अजून कोण दिसतंय का. मागे एक ससा पण दिसला होता, आता हे याक दिसलेत. चला चांगला आम्ही उतरलोय, म्हणजे पोहोचलोय. 17,800 फूट समथिंग होता. खारदुंगला पेक्षा 100-1 फूट कमी असेल, बाकी बारालाच्या वगैरे याच्यापेक्षा उंच होता. टांगलांगलाच्या लेवलचा असेल कदाचित, तो पण तेवढाच होता. आता उतरतोय खाली, बघू आता कुठला दुसरा पास नको लागायला, कारण हालत खराब होते सगळे. रोड एक तर झिगझॅग होतात, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतोय. आता 33 किलोमीटर नंतर लेफ्ट दाखवतोय. आता ते 33 किलोमीटर कधी येत आहेत बघूया. आता वाजलेत 7, डेस्टिनेशन टाइम 8:20 आहे. 1 तास 20 मिनिटं दाखवतोय. चला बघूया. अजून दाखवतोय आपला लोकेशन 38 किलोमीटर आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला 58 मिनिट्स. आणि आता वाजलेत सकाळ काय बोलतो, संध्याकाळचे 7:30. म्हणजे इथे सकाळी 5 वाजता सकाळ होते आणि आता 7:30 वाजले तरी अजून अंधार झाला नाही. अजून पण मला उजेड दिसतोय बाहेर. युनिक गोष्ट आहे, दिवस खूप मोठा आहे आणि रात्र छोटी आहे, त्यामुळे इथले ट्रॅव्हलर लोक सकाळी उठून पाठापट बाहेर निघतात कुठे पण फिरायला जायचं असं. चला आता काय अंधारांना काय शूट करता येणार नाही, बघूया 56 मिनिटं आपली कशी जात आहेत ती. चला भेटू. डोंट नो तुम्हाला अंधारात कमी उजेडात किती दिसते. तिथे खाली एक तलाव आहे, आता गुगल मॅपमध्ये नाव बघितलं तर ये लेक असं नाव आहे, वायली लेक. हा लेक 14
14 किलोमीटर नंतर लेफ्ट आहे आपला. चला बाय. नमस्कार सगळ्यांना. साधारण 8:30-9 वाजता आम्ही आलोय न्योमामध्ये. आणि न्योमामध्ये यायचं रिझन तेच होतं की पेट्रोल भरायचंय. न्योमामध्ये आल्यावर सुरुवातीला मिलिटरीचा बेस कॅम्प वगैरे आहे. त्याच्या पुढे आल्यावर तुम्हाला मेन सिटी किंवा मेन विलेज जावं लागेल. होमस्टे रात्र झालेली, अंधार होता, त्यामुळे जास्त काय ऑप्शन शोधता नाही आले. एकच बघितलं आणि त्याच्याशी थोडंसं बार्गेनिंग करून आम्ही फायनल केलं. सो कॉन्जर होमस्टे म्हणून काहीतरी आहे. नाव किंवा फोटो टाकून देईल मी. फोटो टाकून देईल बोर्डचा. कॉन्जर होमस्टे आहे. 1200 एका नाईटचे आहे. सकाळी 11 वाजता चेकआउट आहे. आणि म्हणजे ऑन द वे आहे. आणि रूम चांगले आहे, गरम पाणी आहे, गिझर आहे, वॉशरूम चांगला आहे. त्यामुळे आम्ही विदाऊट वेस्टिंग टाईम घेऊन टाकलं. उशीर झाला होता, अजून टाईम शोधण्यात, अंधारात काय लॉजिक नव्हता. रूम दाखवतो आणि मग बाकीच्या गोष्टी बोलू. हे माझ्या मागे आहे मेन डोर. एंट्री केल्यावर रूम असं काहीतरी आहे. पहिले चांगलं होतं, आता जसं आहे त्याच्यावर त्याला इग्नोर करा. इथे एक चप्पल स्टँड नाही, थोडंसं स्टोरेज बॉक्स आहे. बेड आहे, तिकडे एक चेअर आहे आणि तिथे एम्प्टी स्पेस आहे. इथे खेळायला जागा नाहीये पण तरी खेळतोय तो. हे 2 कपाट, ड्रॉवर, कपाट सारखे डोअर्स आहेत. स्टोरेज सामान ठेवू शकतात, पण असं ठेवलं की जागेवर वस्तू लवकर मिळतात. आणि हे वॉशरूम आहे, बस बाकी काय. डस्टबिन ठेवलेलं. तर असाही रूम होता आमचा. चांगलं बघितलं तेव्हा चांगलं होतं, आता थोडं छोटं वाटतंय. तो ऍक्च्युली चुशूलवरनं एक वेगळा रोड होता इकडे यायला, पण मॅपच्या थ्रू आज दुसऱ्यांदा असं झालंय की मॅपमुळे थोडंसं आम्ही फिरून यावं लागलं. तर रस्ता तुम्ही बघितला असेल किती भयानक होता. आणि आम्ही एकटेच होतो, म्हणजे बराच वेळ एकटे होतो, कोणच नव्हतं. एक आंध्र प्रदेशचं कपल भेटलं होतं आम्हाला आणि ते रिटर्न चाललेले. सो खूप रिस्कीवाला आयटम होता. आणि जर बरोबर रोडने आलो असतो तर कदाचित लवकर आलो असतो, पण या रोडने आलो तर अजून एक पास आम्ही कॉन्कर्डच म्हणू शकता, कॉन्कर केला. त्याची हाईट सुद्धा बऱ्यापैकी 17,800 समथिंग होती. फोटो तुम्ही व्हिडिओत बघितलाच असेल. सो मजा आली ओव्हरऑल प्रवासात, पण एकटा असल्यामुळे आणि रात्री अंधार झाल्यामुळे थोडंसं टेन्शन येतं. सो एकच म्हणजे एवढा दिवस झाला आमचा हंडर, त्यानंतर पँगॉंग लेक, आणि मग आज आता इथे न्योमामध्ये एकच म्हणजे काय सजेशन असेल की ना, रात्रीचा ट्रॅव्हल करू नका या एरियात. आणि एकटे तर बिलकुल करू नका, म्हणजे सोलो ट्रॅव्हलर टाईप. प्रॉब्लेम काय होतो, रस्ते एवढे रिकामे आहेत आणि कोणच नाही आहे, म्हणजे कोणच मदतीला नाही किंवा कुठल्या गोष्टी विचारायला भेटणार नाही. गावातही अंधार असतो. सो कधी काही इश्यू झाला किंवा मेकॅनिकली किंवा फिजिकली काही प्रॉब्लेम आला तर हेल्प मिळणं खूप खूप कठीण आहे, ऑलमोस्ट इम्पॉसिबलच आहे. दुसरी गोष्ट तर इथं झालं प्रिकॉशन वाईज. आणि न्योमाबद्दल सांगायचं तर न्योमाला प्रॉपर इलेक्ट्रिसिटी आहे. कारण पहिल्यांदा हॉटेल घेताना मी हीच गोष्ट विचारली की इलेक्ट्रिसिटीचा काय फंड आहे. तर इथे असं रात्री 11ला लाईट जाणं हा प्रकार नाही आहे. 24 तास इलेक्ट्रिसिटी असते, प्रॉपर इलेक्ट्रिसिटी येते इथे. त्याच्यामुळे 24 आवर्स लाईट वगैरे असते. लोड शेडिंग किंवा इलेक्ट्रिसिटी बनतच नाही जसं नुब्रा व्हॅलीचे पंगे आहेत, असं काहीच नाही आहे. आता प्रश्न राहिला उद्याचा, तर उद्या जाऊ हानलेला. सकाळी लवकर निघू. हानलेची जी काय त्याला म्हणतात, सर्वात उंचावर असणारी, बघा एवढ्या वेळ ते वर्ड लक्षात होता, आता व्हिडिओमध्ये विसरलं. ऑब्झर्वेटरी बघूया. आणि त्यानंतर लोकलमध्ये थोडं इन्क्वायरी करून उमलिंगला जायला किती वेळ लागतो, म्हणजे किती वेळात जाऊन येऊ शकतो, या सगळ्या गोष्टीची इन्क्वायरी करू. आणि त्याच अकॉर्डिंगली पेट्रोलसुद्धा एक्स्ट्रा कॅरी करावं लागेल. तर चला, आजचा दिवस 10वा इथेच संपला. खूप हेक्टिक होता. सकाळी 7 वाजल्यापासून ट्रॅव्हल केलं ते रात्री 8:30-9 झाले.
त्यानंतर डिनर वगैरे सगळ्या गोष्टी. डिनर घरीच केला, स्पंदनचा तो होतोच, त्यात आम्ही पण आमची मॅगी बनवून टाकली आणि चॅप्टर क्लोज केला. चला आता भेटूया उद्या डे 11 मध्ये आणि बघूया अजून काय काय एक्साइटिंग गोष्टी होतात. चलो बाय.